जय श्रीराम. श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या प्रवचने ह्या पुस्तकातील आज 3 एप्रिलचं प्रवचन. संतांना कसे ओळखावे. धान्यामध्ये काही खडे असे असतात की धान्यापासून ते वेगळे निवडता येतच नाहीत. तांदळात पांढरे खडे असतात, ते निवडू गेले तरी निवडले जात नाहीत. त्याप्रमाणे साधू लोक हे आपल्यात असतात. त्यांना पाहू गेले तर ते आपल्यासारखेच संसारात वावरत असलेले दिसतात, पण खरे पाहता ते आपल्यापेक्षा वेगळे असतात. पुस्तकातून साधूंची लक्षणे पुष्कळ दिलेली असतात, पण त्याप्रमाणे आपण पाहू गेलो तर साधू ओळखता येईलच असे नाही. साधूचे एकच अचूक लक्षण सांगता येईल, ते हे की जो सर्व ठिकाणी देवाला पाहू शकतो तो साधू. पण एवढ्यावरून आपल्याला तो ओळखता येईल का? नाही. तर जेव्हा आपण साधू व्हावे तेव्हाच आपल्याला साधूला ओळखता येईल. जगात आपण कोणाचीच निंदा करू नये. आपण जेव्हा दुसऱ्याचे दोष पाहतो, म्हणजेच ते जेव्हा त्याच्याजवळ आहेत असे दिसतात, त्यावेळेस तेच दोष आपल्याजवळ सूक्ष्म रूपाने असतात असे समजावे आणि आपण लगेच देवाला शरण जाऊन हे माझे दुर्गुण दूर कर, काढून टाक अशी त्याची करुणा भाकावी. आपण जेव्हा जगात न्याय उरला नाही असे म्हणतो, त्यावेळेस आपल्याजवळ तो दोष आहे असे समजावे. म्हणून आपण कोणाचे दोष पाहू नयेत. आपण आपल्या स्वतःला आधी सुधारावे. चित्तशुद्धी केल्याशिवाय आपल्या मनात सर्व ठिकाणी भगवत भाव उत्पन्न होणार नाही. म्हणून जेव्हा जेव्हा आपल्याला दुसऱ्याचे दोष दिसतात तेव्हा आपलेच चित्त अशुद्ध आहे असे समजून आपण परमात्म्याची करुणा भाकून त्याला शरण जावे आणि त्याला सांगावे की माझे चित्त शुद्ध कर. असे केले म्हणजे आपले चित्त शुद्ध होत जाते आणि मग भगवंताची प्राप्ती व्हायला वेळ लागत नाही. जे मिश्रण आहे ते पचायला कठीण असते. उदाहरणार्थ भाजणी. मिश्रण नसलेले एक शुद्ध अन्न पचायला सोपे जाते. हे जसे खरे आहे त्याचप्रमाणे आपले अंतःकरण अगदी शुद्ध असावे, म्हणजे सर्वांमध्ये लवकर मिसळते. पण आपल्या अंतःकरणामध्येच स्वार्थाचे मिश्रण असल्यामुळे सर्वांमध्ये समरस होऊ शकत नाही. शुद्ध अंतःकरणाच्या माणसाचे चालणे हळू आणि बोलणे मृदू असते. तो सर्वांचा प्रिय होतो. जगातले आपले समाधान किंवा असमाधान ज्या वृत्तीने आपण जगाकडे पाहतो त्यावरच अवलंबून असते. माझ्याकरता मी नसून मी लोकांकरिता आहे. माझ्याकरता जग नसून मी जगाकरता आहे, ही वृत्ती आपण ठेवावी. सर्व चराचर भगवत रूप जो पाहतो तो साधु. इस प्रवचन में कहा गया है कि साधु को पहचानना मुश्किल है. साधु हमारे ही आसपास रहते हैं, लेकिन हम समझ नहीं पाते कि साधु कौन है. वो हमसे अलग होते हैं. वो हर चराचर में, हर किसी में भगवत भाव देखते हैं और उनका चलना एकदम धीमे और उनकी वाचा एकदम मृदु रहती है और वो सभी के प्रिय होते हैं. तो हमें अगर किसी दूसरे में कुछ बुराई नज़र आ रही है तो वो बुराई का अंश हमारे अंदर ही है, ये समझ के हमें उनकी बुराई ना करते हुए भगवान को प्रार्थना करनी चाहिए कि मुझ में जो बुराई है उसे नष्ट करो. और ये नामस्मरण से ही हो सकता है. इसीलिए नामस्मरण करते रहिए. जय श्री राम. श्री राम जय राम जय जय 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 राम. जय श्री राम.